हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सॉरी, मी खूप दिवसापासून कोणतेही तोरण डिझाईन माझ्या चॅनलवर अपलोड केलेली नाही आहे. तर आज आपण हे नवीन डिझाईन बनवायला शिकणार आहे. याच्या पुढे पण मी आता नवीन डिझाईन याच्यावर अपलोड करणार आहे. तर सुरुवातीला आपण हे पहिले फूल बनवायला शिकणार आहे. तर चला सुरुवात करू. आपण इथे पिंक कलर वापरलेला आहे. सुरुवातीला आपण मॅजिक रिंग बनवू आणि या मॅजिक रिंगवर आपण 8 पफ बनवून घेणार आहे. चार राऊंडचा एक पफ, असे आपण इथं 8 पफ बनवून घेणार आहे मॅजिक रिंगवर. हे एक पफ, त्यानंतर 2 चेन, पुन्हा एक पफ, 4 राऊंडचा एक पफ, त्यानंतर पुन्हा 2 चेन. अशाच प्रकारे पूर्ण मॅजिक रिंगवर आपण 8 पफ बनवून घेणार आहे. हे इथे आपण 3 पफ बनवून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण 8 पफ या मॅजिक रिंगवर बनवून घेऊ. अशा प्रकारे आपण इथं 8 पफ बनवून घेतलेले आहे. आता इथे आपण दुसरा कलर अटॅच करून घेऊ. इथे आपण येलो कलर अटॅच करून घेत आहे. जे आपण 2 चेनची गॅप घेतली होती त्या चेनमध्ये आपण इथे अटॅच करून घेऊ आणि त्या गॅपमध्ये आपण पुन्हा 2 पफ बनवून घेणार आहे. 4 राऊंडचे 2 पफ प्रत्येक गॅपमध्ये 2 पफ बनवून घेणार आहे. तर आपण पहिल्या गॅपमध्ये पहा, हा एक पफ, त्यानंतर 2 चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक पफ, हा दुसरा पफ, त्यानंतर 2 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 2 पफ. अशा प्रकारे आपण पूर्ण 6 गॅपमध्ये 12 पफ बनवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण 12 पफ बनवून घेणार आहे गॅपमध्ये 2 पफचे. इथे आपण पूर्ण 12 पफ बनवून घेतलेले आहे. प्रत्येक गॅपमध्ये 2 पफ, असे इथं 12 पफ बनवून घेतलेले आहे. आता आपण पुन्हा दुसरा कलर इथं अटॅच करून, मी इथे पुन्हा नवीन कलर इथं अटॅच करत आहे. जे 2 चेनची आपण गॅप सोडली होती त्यामध्ये आपण नवीन कलर अटॅच करून घेऊ. या गॅपमध्ये आपण हे ऑरेंज कलर इथं अटॅच करून घेत आहे. पुन्हा प्रत्येक गॅपमध्ये आपण 2 पफ बनवून घेणार आहे. टोटल आपण 22 इथे पफ बनवून घेणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये 2. हा पहिला पफ, त्यानंतर 2 चेन, पुन्हा पफ, 4 राऊंडचा एक पफ, त्यानंतर 2 चेन, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये
प्रत्येक गॅपमध्ये 2-2 पफ आपण इथं बनवून घेणार आहे. टोटल इथं 22 पफ बनवून तयार होतात. पुन्हा 2 चेन, पुन्हा पफ. अशा प्रकारे पूर्ण आपण जिथपर्यंत येलो कलरचे जे गॅप आहे तिथपर्यंत आपण पफ बनवून घेणार आहे. हे पूर्ण आपण इथपर्यंत पफ बनवून तयार करून घेतलेले आहे. पूर्ण हे टोटल 22 पफ इथं तयार झालेले आहे. पुन्हा आपण इथं नवीन कलर अटॅच करून घेऊ. इथे मी पुन्हा येलो कलर अटॅच करून घेत आहे आणि प्रत्येक गॅपमध्ये आपण इथे 3-3 सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहे. हे गॅपमध्ये आपण इथं येलो कलर अटॅच करून घेत आहे. आणि प्रत्येक गॅपमध्ये आपण इथे 3-3 सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहे. हे दुसरा, त्याच्यानंतर हा तिसरा सिंगल क्रोशेट. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 सिंगल क्रोशेट. हे 3 सिंगल क्रोशेट. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 सिंगल क्रोशेट. अशा प्रकारे आपण पूर्ण जिथपर्यंत येलो कलरचे जेवढे गॅप आहे तिथपर्यंत सिंगल क्रोशेट आपण इथं बनवून घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व पूर्ण गॅपमध्ये 3-3 सिंगल क्रोशेट इथे पूर्ण बनवून तयार करून घेतलेला आहे. आता पुन्हा इथे नवीन कलर आपण इथे अटॅच करून घेऊ. इथे सुरुवातीला आपण हे पिंक कलर पुन्हा इथे अटॅच करून घेऊ. सुरुवातीला आपण अटॅच करणार आहे. इथे अटॅच केल्यानंतर पुढच्या पफची जे गॅप आहे त्यामध्ये आपण 7 डबल क्रोशेट इथे बनवून घेणार आहे. हा पहिला डबल क्रोशेट, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा, त्यानंतर हा चौथा, पाचवा. अशा प्रकारे आपण या एकाच गॅपमध्ये 7 डबल क्रोशेट इथे बनवून घेणार आहे. हे इथे आपण 7 डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे. आता त्यानंतर एक पफची जागा सोडून पुन्हा समोरच्या पफच्या तिथे आपण इथे याला अटॅच करून घेऊ आणि पुन्हा पुढच्या पफमध्ये इथे डिझाईन तयार करून घेऊ. पुन्हा 7 डबल क्रोशेट पुढच्या गॅपमध्ये आपण तयार करू. अशाच प्रकारे आपण पूर्ण त्याच्यामध्ये डिझाईन तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपण इथे 2 डिझाईन बनवून घेतलेले आहे. अशा प्रकारे इथं हे पूर्ण आपण विणून घेतलेलं आहे. इथे पूर्ण 7 डिझाईन तयार झालेले आहे. अशाच प्रकारे तुम्ही विणून तयार करून घ्यायची पूर्ण डिझाईन. हे हाफ सर्कल ही डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे. अशा प्रकारे इथं आपण डिझाईन बनवून घेतलेले आहे. ते पुन्हा आपण इथे एकाला एक असे जोडून घ्यायची. पुन्हा खाली पुन्हा 2च्या खाली पुन्हा एक डिझाईन इथे आपण जोडून घ्यायची आणि हे आपण तोरणपट्टीवर याला अटॅच करून घ्यायचं. इथे मी तोरणपट्टीवर हे पूर्ण डिझाईन इथे अटॅच करून घेतलेले आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे सर्व डिझाईन एकामेकाला जोडून आपण इथे 3-3
डिझाईन एकाला एक जोडून या तोरणपट्टीवर अटॅच केलेले आहे. त्या डिझाईनवर पुन्हा त्या फुलाच्या मधात एक एक मोती अटॅच केलेला आहे. मोतीचे धार इथे लावलेले आहे. तुम्ही याच्यात गोंडे व इतर अनेक काही डिझाईन याच्यामध्ये अटॅच करू शकता. मी अशा प्रकारे इथे डिझाईन तयार केलेली आहे. मी अशा प्रकारे इथे डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.